अरबी समुद्रात बांधल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं केंद्रीय हरित लवादाकडे पाठवलंय। या स्मारकाच्या बांधकामामुळे अरबी समुद्रातल्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल असा दावा पर्यावरणवाद्यांनी केलाय आणि हरित लवादाकडे त्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती। त्यावर राज्य सरकारनं पाठवलेल्या पत्रात या प्रकल्पामुळे कोणतीही हानी होणार नसल्याचा दावा केलाय। सरकारच्या या भूमिकेवर पर्यावरणवादी आणि मच्छीमार संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। आमचा शिवस्मारकाला विरोध नाही तर जागेला विरोध आहे आणि सरकारनं विरोध डावलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर पंतप्रधानांचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मच्छीमार कृती समितीने दिलाय। जी जागा निवडलेली आहे नरीमन पॉइंटच्या समोर राजभवनच्या समोर 1.5 किलोमीटरमध्ये 42 एकरचं बेट उभं करून त्या जागेवरती शिवाजी स्मारक उभं करून आम्हाला मच्छीमाराला विस्थापित करण्याचा जर डाव असेल तर आम्ही कसं मान्य करणार। इथे सासूनडाग बंदर हे महाराष्ट्रातलं एकमेव तरचं बंदर आहे। त्याच्यावरती 1,500 टॉलर मासेमारी करतात, 1,000 कोटीचे मासळी निर्यात होते। आमच्या त्या मच्छीमार नगर कपरेट त्या नगराचा मी संस्थापक आहे। त्या नगरामध्ये 450 बोटी आहेत आणि त्या बोटीवरती जवळजवळ 20-25 हजार लोक जगतात। 1.5 लाख लोक त्या भागात या मासेमारी व्यवसायावरती आहेत।